Culpable homicide not amounting to murder and murder. Two important questions we are going to start. This is one of the very, very important question from examination point of view. First of all, we are going to see what is mean by this particular two word with the help of one illustration. Okay, एक एक्झाम्पल बघू आणि आपल्याला कळेल की या दोन्हीतला नेमका काय फरक आहे आणि मग आपण आज काय करूया तर जाऊया. ओके, बघा, A took a gun in his hand. B is in front of A. A fired the gun. Okay, the bullet goes into the body of the B. B died. This is damn sure काय सांगा murder आहे. Because A knows what he is doing. A intends what he is doing. In all probability ज्यावेळेला एक व्यक्ती तुमच्या समोर आहे, तुम्ही हातात बंदूक घेताय, गोळी झाडताय, तर सरळ आहे की तो माणूस काय होईल सांगा तर मरेल. इट्स नॉट अ मूवी और अ साऊथ इंडियन मूवीज की 10 गोळ्या मारल्या तरी माणूस मरणार नाही. ओके, त्यामुळे इट्स क्वाईट नॅचरल की इन ऑल प्रोबॅबिलिटी बी ची काय होणार आहे सांगा तर डेथ होणार आहे. त्यामुळे ही स्ट्रेट फॉरवर्ड केस कशाची आहे सांगा तर दिस इज मर्डर. ज्या आयपीसी खाली पूर्वी काय होतं सांगा तर सेक्शन 300 आणि पनिशमेंट असायची 302 मध्ये. त्यामुळे मर्डर म्हटलं की 302 असं म्हटलं जायचं. ओके, पण आता बीएनएस मध्ये मर्डर किती सेक्शन खाली आहे सांगा तर 101 सेक्शन मध्ये काय केलेलं आहे तर मर्डर दिलेलं आहे. गॉट द पॉइंट. सो इन ऑल प्रोबॅबिलिटी इट इज मोस्ट लाईकली दॅट बाय युअर ऍक्ट द डेथ इज गोइंग टू बी कॉज. तर मग ते काय सांगा तर इट इज कन्सिडर्ड एज अ मर्डर. ठीक आहे, मी खूप सिंपल भाषेत सांगितलंय, एवढी सिंपल भाषा लॉची नाही आहे. हा, नंतर नंबर 2 एक्झाम्पल बघा. ए नोज की बी इज बिहाइंड द बुश. एला माहित आहे की बी कुठे आहे सांगा तर बुशच्या मागे आहे. बुश समजते झाडं झुडप आहेत आणि त्याच्या मागे काय तर बी आहे. ए काय करतो माहितीये, सीच्या हातामध्ये बंदूक आहे काय आता. हा, आणि त्या सी ला काय म्हणतो, तुला फायरिंग प्रॅक्टिस करायचीच आहे ना, तर समोर झाड आहे बघ, त्याच्यावरती काय कोण नाही आहे, तू बुलेट काय कर सांग तर फायर कर. ओके, आता त्या बुशच्या मागे कोण आहे, बी आहे. हे कोणाला माहिती आहे, ए ला, पण सी ला माहिती नाहीये. ओके, पण ए सी ला सांगतो की कशावर फायर कर, बुशवर फायर कर. मग आता मला सांगा बी ची डेथ होईल पण बी ची डेथ होणार पण नाही. सो काय सांगा लाईकली पॉसिबिलिटी आहे की डेथ कदाचित काय होईल सांगा तर कॉज होईल. आणि डेथ झाली. अनफॉर्च्युनेटली काय झालं सांगा तर त्या सी चा बरोबर शॉट कुणावरती बसला गोळीचा, बी वरती, आणि बी ची डेथ झाली. मग इन दिस केस कोण लायबलच नाहीये, सी लायबलच नाहीये, कारण सीचे काही दोषच नाहीये. सी कडे एक प्रॉपर लायसन्स गन आहे, तो ती काय करत होता तर फायर करत होता. तसं रॉंग आहे हे पण फायर करणं, बट स्टील त्याला माहितीच नाही की त्या बुशच्या मागे कोण आहे म्हणून. त्यामुळे मिस्टेक ऑफ फॅक्ट घेईल तो की मला माहितीच नाही की त्या बुशच्या मागे कोणी होतं वगैरे. पण इथे ऍब्सोल्युटली लायबल कोण आहे सांगा, ए ऍब्सोल्युटली लायबल. आणि तो मग इन दॅट केस कशासाठी लायबल आहे, कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर. येते लक्षात तुम्हाला. सो होमिसाइड म्हणजे काय सांगा, होमी आणि साइड किंवा होमा आणि साइड. साइड म्हणजे डेथ आणि होमा म्हणजे ह्युमन बिंग. सो डेथ ऑफ अ ह्युमन बिंग बाय ह्युमन बिंग दॅट इज कन्सिडर्ड एज अ होमिसाइड. होमिसाइड लॉफुल पण असेल, होमिसाइड अनलॉफुल पण असेल. ओके, आता लॉफुल होमिसाइड कसं असेल, डॉक्टरनी प्रॉपर केअरफुली पेशंटचं ऑपरेशन केलं, अनफॉर्च्युनेटली डॉक्टर कडून पेशंटची डेथ झाली, तर डॉक्टर लायबल असतील का सांगा तर नाहीये तिथं. पण ज्यावेळेला ए डी ला मारतो डिरेक्टली गन बिन घेऊन, तर त्यावेळेला ते होमिसाइड कसं आहे, अनलॉफुल होमिसाइड आहे. मग ज्यावेळेला हे अनलॉफुल होमिसाइड इन ऑल डिग्री, इन ऑल प्रोबॅबिलिटी डेथ कॉज करेल, हे तुम्हाला माहिती आहे, नॉलेज आहे, तुमचं क्लिअर इंटेन्शन आहे, तर त्यावेळेला ते काय सांगा मर्डर आहे. आणि कदाचित डेथ होईल, कदाचित डेथ होणार नाही, पण तुमचं डेथ कॉज करायचं इंटेन्शन आहे, तर त्यावेळेला ते काय होईल सांगा, कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू काय होईल तर मर्डर होईल. ओके, सो कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर सेक्शन किती आहे 100, आणि मर्डरचं सेक्शन किती आहे सांगा तर 101. आता बघा काय, रेग वर्सेस गोविंदा नावाची केस होती. त्या केसमध्ये पहिल्यांदा हा डिफरन्स बिटवीन काय झाला सांगा तर समोर आला. त्यामुळे रेग वर्सेस गोविंदा याचा जीन्स केस म्हटलं जातं डिफरन्स बिटवीन साठी. ओके, मग आता एक सिंगल डिफरन्स बिटवीन मी तुम्हाला आत्ता पुरता कायमस्वरूपी लक्षात राहील असं सांगते. जर डिग्री ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ डेथ हाय असेल तर ते काय आहे, मर्डर आहे. आणि डिग्री ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ डेथ कमी असेल
तर ते काय सांगा तर कल्पेबल होमिसाइड आहे. गेटिंग द पॉइंट. सो आपल्याला कल्पेबल होमिसाइड बघायचं आहे, त्याची डेफिनेशन, त्याचे इन्ग्रेडियंट, त्याची पनिशमेंट, मर्डरची डेफिनेशन, मर्डरची पनिशमेंट, त्याचे इन्ग्रेडियंट, मर्डरला परत 5 एक्सेप्शन आहेत. ते मर्डरचे 5 एक्सेप्शन वेगळे आहेत, ते आपल्याला बघायचे आहेत. मग एक्सेप्शनच्या केसेसमध्ये परत मर्डर काय होते सांगा तर कल्पेबल होमिसाइड होते. मग मुलं कन्फ्युजन करतात, कल्पेबल होमिसाइडचं उत्तर तिथं लिहितात, पण मर्डरचे एक्सेप्शन वेगळे आहेत. ते एक्सेप्शन आपल्याला बघायचे आणि दोन्ही मधलं काय बघायचं सांगा तर डिफरन्स बिटवीन. लेंदी क्वेश्चन आहे. लेट स्टार्ट. कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर सेक्शन 100 आणि मर्डर सेक्शन 101 BNS 2023. सो बघा काय आलेलं आहे तर BNS मध्ये चॅप्टर 6 मध्ये ऑफेन्सेस अफेक्टिंग द ह्युमन बॉडी दिलेलं आहे. ओव्हरऑल चॅप्टर सेक्शन 100 to 146 आहे. त्यातलं कल्पेबल होमिसाइड आणि मर्डर दोन आपल्याला काय करायचे सांगा तर डिस्कस करायचे. जसं ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे, रेग वर्सेस गोविंदाच्या केसमध्ये हा डिफरन्स बिटवीन काय केलेलं आहे सांगा तर फर्स्ट टाइम दिलेला होता. मेन सेक्शन तुमच्या समोर टाकलेले आहेत. सेक्शन 100 कल्पेबल होमिसाइडला डिफाईन करतो. सेक्शन 101 मर्डरला डिफाईन करतो. सेक्शन 103 पनिशमेंट फॉर मर्डर देतो. सेक्शन 105 पनिशमेंट फॉर कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर देतो. ओके, सो लेट स्टार्ट with the first thing, that is what is mean by homicide, because before going to culpable homicide we need to understand what is homicide, which is already I have told you. Actually, homicide is taken from the two Latin word homo and pseudo. Homo stands for human and pseudo stands for kill. Okay, so homicide stands for killing of a one human being by another human being. आता होमिसाइड दोन प्रकारचा आहे, एक लॉफुल होमिसाइड असेल, दुसरा अनलॉफुल होमिसाइड असेल. लॉफुल होमिसाइड ज्यावेळेला तुमच्याकडे त्याचं रिझन लिगल आहे तुमच्याकडून डेथ होण्याचं, ज्याचं बेस्ट ऑफ एक्झाम्पल राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स होतं, आपण बघितलेलं जस्टिफाईड होतो आपण तिथं. हा, इफ अ पर्सन ए किल्स अ पर्सन बी विथ अ लिगल जस्टिफिकेशन, लाईक त्यानं मला मारलं म्हणून मी त्याला मारलं, सो माझ्याकडे राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स आहे ना, तर होमिसाइड जस्टिफाईड आहे आणि माझ्यावरती कुठलाही लिगल गिल्ट काय होणार नाही सांगा तर प्रूव्ह होणार नाही. अनलॉफुल होमिसाइड काय बघा तिथं, इफ अ पर्सन किल्स बी विदाउट लॉफुल एक्सक्यूज, तर ते काय सांगा अनजस्टिफाईड आहे. त्यामुळे होमिसाइड कसं होईल, अनलॉफुल, आणि त्याला तुम्हाला काय लागेल तर पनिशमेंट. लेट स्टार्ट विथ द व्हेरी फर्स्ट थिंग, दॅट इज कल्पेबल होमिसाइड. IPCचा सेक्शन होता 299, BNSचा सेक्शन आहे 100. ओके, लेट्स सी. हुएवर, समजून घ्या, मी खूप इझी करून द्यायचा प्रयत्न केलेला आहे त्याला समजण्यासाठी. हुएवर कॉजेस द डेथ, काय कॉज केलेलं आहे सांगा तर डेथ कॉज केलेली आहे बाय डुईंग अन ऍक्ट. ओके, विथ द इंटेन्शन ऑफ कॉझिंग द डेथ. डेथ कॉज करण्याचं काय सांगा इंटेन्शन आहे, और विथ द इंटेन्शन ऑफ कॉझिंग सच अ बॉडीली इंजुरी ऍज इज लाईकली टू कॉज द डेथ. समजून घ्या, हुएवर कॉजेस द डेथ, डेथ कॉज केलेली आहे बाय डुईंग अन ऍक्ट केलेली आहे. ऍक्ट करण्याच्या मागे तुमचं डेथ कॉज करण्याचं इंटेन्शन होतं, विथ द इंटेन्शन ऑफ कॉझिंग द डेथ. और आता इथे फरक बघा, ह्या पुढचे दोन आहेत की नाही जे तुम्हाला दिसत आहेत रोमन नंबर्स, त्या दोन मध्ये मर्डर मध्ये इथं फरक असणार आहे, म्हणून हे दोन लक्ष द्या. विथ द इंटेन्शन ऑफ कॉझिंग सच अ बॉडीली इंजुरी ऍज इज लाईकली टू कॉज द डेथ. डेथ होईलच असं नाहीये, लाईकली टू कॉज द डेथ, किंवा विथ द नॉलेज that he is likely to cause the death commits the offense of culpable homicide. काय झालेलं आहे सांगा तर कल्पेबल होमिसाइड तिथं झालेलं आहे. ओके, आता बघा त्यामुळं दोन्हीत काय सांगा तर लाईकली हा पॉइंट आहे तिथं. विथ द इंटेन्शन ऑफ कॉझिंग सच अ बॉडीली इंजुरी एज इज लाईकली टू कॉज द डेथ, और विथ द नॉलेज दॅट इज लाईकली टू कॉज द डेथ. आता बघा तुम्हाला सांगते, मी तुम्हाला सलमान खानचा रोड ऍक्सिडेंटचा केस सांगितलेला माहिती आहे तुम्हाला. मग तिथं त्यांच्या बाजूनं वकिलांचं म्हणणं काय होतं, रॅश अँड निग्लिजंट डेथ धरा, त्याला पनिशमेंट एकदम कमी आहे. पण प्रॉसिक्युशन लॉयरचं काय म्हणणं होतं सांगा, हे कल्पेबल होमिसाइड आहे. का? कारण तुम्हाला नॉलेज आहे ना, इफ यू आर ड्रिंकिंग अँड यू आर ड्रायव्हिंग युअर कार रॅशली वाईल ड्रिंकिंग, तर लाईकली टू कॉज द डेथ तिथं आहे. त्यामुळे काय होईल सांगा तर इट विल अमाउंट एज अ कल्पेबल होमिसाइड. त्यामुळे विथ द इंटेन्शन ऑफ कॉझिंग बॉडीली इंजुरी एज इज लाईकली टू कॉज द डेथ, किंवा विथ द नॉलेज दॅट ही इज लाईकली बाय सच ऍक्ट टू कॉज द डेथ,
तर काय कमिट करतो सांगा, कल्पेबल होमिसाइड कमिट करतोय तिथं. ओके, सो सेक्शन 100 defines culpable homicide as a causing death by an act done with the intention of causing death, किंवा bodily injury likely to cause the death or knowledge likely to cause the death. तीन गोष्टी आहेत. With the intention of causing death, with the intention of causing bodily injury likely to cause the death, with the knowledge that the act is likely to cause the death. Okay, I'll give two examples now. A lays a stick and turf over a pit with the intention thereby causing the death, or with the knowledge that the death is likely thereby caused. Okay. Z, believing the ground to be firm, treads on it, falls and killed. A has committed the culpable homicide. काय करतो लक्षात आलं तुम्हाला? रस्त्यावर खड्डा आहे, खड्डा झाकलेला आहे नगरपालिकेच्या लोकांनी वगैरे, आणि हा काय करतोय सांगा, त्याच्यावरती असा पालापाचोळा किंवा काहीतरी असं किरकोळ टाकतोय. आता रोडवरनं जाणाऱ्या माणसाला काय वाटेल, ते व्यवस्थित बंद आहे, पॅक आहे, पण ते प्रत्यक्षात पॅक नाही आहे. तिथून तुम्ही गेला की आतच. तर याच्यामध्ये काय होतं, तर झेड बिलीव्ह करतो की ग्राउंड फर्म आहे, पण प्रत्यक्षात ते ग्राउंड फर्म नव्हतं, हा खड्ड्यात पडला, लागलं, मेला. काय झालं सांगा, तर कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर झालेलं. ओके. A by shooting at a fall with the intent to kill and steal it, kills B who is behind the bush. आपण दिलेलं एक्झाम्पल. A not knowing that he was there. Okay, here A, although A was doing an unlawful act, he was not guilty of culpable homicide as he did not intend to kill the B or cause the death by doing an act that he knew was likely to cause the death. मी म्हणून तुम्हाला सांगितलं, शूटिंग ऑन अ बुश पण अनलॉफुल आहे. त्यामुळे जरी तो अनलॉफुल ऍक्ट करतोय, तरी ए ला माहितीच नाहीये की बी काय सांगा, तर बुशच्या बिहाइंड आहे. पण मी तुम्हाला समजावं म्हणून ऍडिशनल ऍड केलं होतं की तिथे आणखीन एक जण आहे ज्याला माहित आहे की बुशच्या मागे तो आहे, मग तो मात्र कशाला लायबल होईल सांगा, तर कल्पेबल होमिसाइडला लायबल होईल. ओके. आता एक्सप्लेनेशन टू सेक्शन 100 काय सांगतं बघा. अ पर्सन हू कॉजेस बॉडीली इंजुरी टू अनदर who is laboring under a disorder, disease or a bodily infirmity and thereby accelerate the death of the other shall be deemed to cause the death. ओके. बघा, फॉर एक्झाम्पल एक व्यक्ती ना, काय झालेलं, ऑलरेडी आता मरायला टेकलेला, त्याला एक काठी बिट्टी मारला तर तो कधी मरेल, आणि तुम्हाला माहित आहे की त्याला काहीतरी आजार आहे, इन्फर्मिटी आहे, डिसऑर्डर आहे, आणि तुम्ही त्याला थोडस जरी त्रास दिला तरी त्याची डेथ होऊ शकते, आणि तुम्ही तो त्रास दिला तर तुमचं इंटेन्शन टू कॉज द डेथ आहे. तुम्ही असं नाही म्हणणार की एक काठी मेल्यानं कोण मरेल काय, त्याचं काय मला नॉलेज नव्हतं की एक काठी लागली तर लगेच मरेल, मला फक्त त्याला किरकोळ इजा करायची होती. पण इफ यू नोज की तो डिसऑर्डर पासून सफर करतोय आणि तरी तुम्ही ते केला, तर तुम्ही कशाला लायबल आहे सांगा, तर कल्पेबल होमिसाइडला लायबल आहे. ओके. आता कल्पेबल होमिसाइडचे एसेन्शियल इन्ग्रेडियंट्स काय काय आहेत बघा. नंबर 1, काय झालेलं असायला पाहिजे सांगा, डेथ ऑफ अ ह्युमन बिंग असायला पाहिजे. इट इज रिक्वायर्ड दॅट द डेथ ऑफ अ ह्युमन बिंग कॉज, हावेवर इट डज नॉट इन्क्लूड डेथ ऑफ अनबॉर्न चाइल्ड. ओके. The term death means end of the life of a person who was previously alive. Okay. Kesar Singh versus State of Haryana. Kesar Singh had a sudden fight with another person over the land dispute. Okay. एका व्यक्तीबरोबर अचानक लँड डिस्प्यूट सुरू झाला त्याचा. इन द हिट ऑफ अ मुवमेंट ही पिकड अप अ काची अँड स्ट्रक द पर्सन विथ द ब्लंट साइड ऑफ इट. द पर्सन सफर्ड हेड इंजुरी, आणि त्याची काय झाली सांगा, तर डेथ झाली. इट वॉज नॉट प्लॅन्ड अटॅक, पण काय झालेलं सांगा, तर एक ब्लो दिला आणि त्याची डेथ झालेली होती तिथं. ओके. सुप्रीम कोर्ट हे ऑल्दो प्री प्लॅन्ड ऍक्ट नव्हता, ब्लो वॉज गिवन इन द हिट ऑफ मुवमेंट होता. केसार सिंग मस्ट नो की हिटिंग समवन ऑन द हेड विथ अ हेवी टूल लाईकली टू कॉज द डेथ, एवढं आपल्याला कळतंय. ओके. त्यामुळे देअरफॉर इट वॉज मर्डर जरी नसला तरी कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर कन्सिडर केलेला होता. ओके. देन बघा, बाय डुईंग अन ऍक्ट, जे काही केलेलं तुम्ही काय कसं केलेलं सांगा, बाय डुईंग अन ऍक्ट. हे लक्षात घ्या, ऍक्ट मध्ये ओमिशन आलं, हा डॉक्टरना जाणीवपूर्वक व्हेंटिलेटर लावलं आणि डेथ झाली, तर ऍक्ट मध्ये काय आलं सांगा, तर ओमिशन आलं तिथे. सेकंड इन्ग्रेडियंट काय पाहिजे सांगा, तर बाय डुईंग अन ऍक्ट पाहिजे. ओके. सो ऍक्ट मध्ये ऑटोमॅटिकली काय इन्क्लूड होतं सांगा, तर ओमिशन. जसं की समजा एखाद्या डॉक्टरने काय केलेलं सांगा, तर पेशंटला वेळेत व्हेंटिलेटर नाही लावलं म्हणून पेशंटची डेथ झाली, तरी ते काय होईल सांगा, तर ऑफेन्स होईल, ओमिशन होईल. ओके. सो डेथ मे बी कॉज बाय ऍक्ट, फॉर एक्झाम्पल पॉइझनिंग केलेलं आहे किंवा हार्टिंग विथ द वेपन आहे. हिअर ऍक्ट इन्क्लूड द ओमिशन for which a person is obligated by law to do. For example, if the doctor is required injection in his hand and he still did not give it to the dying patient, the doctor will be responsible. केस बघा तिथे काय लिहिलं, तर
अलिस्टेअर अँथ्रोनी वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्राची केस आहे. द अक्यूज ड्रोव अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ अल्कोहोल अँड रॅन ओव्हर several pavement dweller resulting into the multiple death, like Salman Khan case. Now Supreme Court held that even though there was no direct intention to kill, जरी नव्हतं तरी that was done with the knowledge की it would likely to cause the death, त्यामुळे it amounted to culpable homicide not amounting to murder. नंतर काय पाहिजे सांगा आपल्याला, इंटेन्शन किंवा नॉलेज. 3 पॉइंट होते लक्षात आहेत ना. इंटेन्शन ऑफ कॉझिंग डेथ, इंटेन्शन ऑफ कॉझिंग सच अ बॉडीली इंजुरी एज इज लायकली टू कॉज द डेथ, आणि नॉलेज दॅट इट इज लायकली टू कॉज द डेथ. लायकली शब्द आहे त्याच्यामध्ये. ओके, इंटेन्शन ऑफ कॉझिंग द डेथ बघा, वन ऑफ द क्लिअरेस्ट फॉर्म ऑफ कल्पेबल होमिसाइड अराइज when the accused has a direct intention of causing the death. इंटेन्शन म्हणजे पर्पजफुल डुईंग ऑफ अन ऍक्ट to achieve the specific consequence. It's a mental state gathered from fact and circumstances असते. The doer of the act must intended to cause the death. त्याचं इंटेन्शन असायला पाहिजे टू कॉज द डेथ. ओके, नंबर 2 बघा, इंटेन्शन ऑफ कॉझिंग सच bodily injury as is likely to cause the death. The intention of offender may not have been to cause the death, पण ऑर्डिनरी अशी इंजुरी कॉज करायची की त्यातून त्याची काय होईल सांगा तर डेथ होईल, जसं डोक्यावर मारलं वगैरे. फॉर एक्झाम्पल, ए माइट इंटेंड ओनली टू हिट ऑन द स्कल ऑफ द पर्सन सो एज टू मेक त्याला अनकॉन्शियस, पण त्या व्यक्तीची डेथ झाली. पण सरळ आहे ना, स्कलवर मारल्यावर डेथ होणारच आहे तिथं. ओके, इन दिस केस द इंटेन्शन ऑफ पर्सन वॉज ओनली टू कॉज इंजुरी, पण इंजुरी कशी होती सांगा तर लाईकली टू कॉज द डेथ होती. आंध्र प्रदेश स्टेट वर्सेस काय आलेला बघा, रप्पू अक्युज्ड and another attacked a deceased, okay, with a heavy stick due to a political rivalry मधून मारहाण झाली. Assault caused multiple grievous injuries झाल्या, फ्रॅक्चर झालं, ब्लिडिंग झालं, आणि त्या व्यक्तीची डेथ झाली. डिसीज डाईड फॉलोइंग द मॉर्निंग ड्यू टू द शॉक आणि हॅमरेज वगैरे इंजुरीज मुळे त्याची डेथ झाली. सुप्रीम कोर्टाने हेल्ड केलं सांगा, इंजुरीज कशातल्या, लाईकली टू कॉज द डेथ. ओके, when a bodily injury causes sufficient in the ordinary course of a nature to cause the death, it amount to culpable homicide to not amount to the murder. Okay, now court clarified distinction between culpable homicide and murder. मधला काय केलं सांगा तर, डिफरन्स बिटवीन सांगितला. इथे सेक्शन नंबर टाकूच नका काय, कारण कल्पेबल होमिसाइडचा 299 सेक्शन आहे, 300 नाही आहे. ओके, देन नेक्स्ट वन बघा, नॉलेज दॅट ही इज लाईकली बाय सच ऍक्ट टू कॉज द डेथ. ऑलराईट, तुम्हाला माहित आहे कशाची केस लक्षात ठेवायची सांगा, ती सलमान खान, की तुम्ही एवढं केल्यानंतर डेथ ही होणार आहे हे माणसाला कळतंच. ओके, इवन इफ देर इज नो इंटेन्शन, इफ द अक्यूज नॉलेज दॅट देर इज लाईकली टू कॉज द डेथ, कल्पेबल होमिसाइड एस्टॅब्लिश होतं. नॉलेज इंटेन्शन पासून डिफरंट आहे. इट इज अवेअरनेस ऑफ द कॉन्सिक्वेन्सेस. नॉलेज मध्ये तुम्हाला कळतं की तुम्ही जे करता त्याचे परिणाम काय होणार आहेत. फॉर एक्झाम्पल, फायरिंग into a crowded place, किंवा स्पीडिंग अ व्हेकल इनटू द पेडेस्ट्रियन एरिया. नॉलेज आहे ना, तुम्ही पेडेस्ट्रियन एरियावरती म्हणजे लोक चालतात तिथं हाय स्पीड व्हेकल चालवला तर कोणाला कोणाला तर धक्का लागेल याचं नॉलेज तुम्हाला आहे. ओके, द ऍक्ट मस्ट हॅव बीन डन विथ द नॉलेज की त्या ऍक्ट मुळे कदाचित काय होऊ शकतं तर डेथ होऊ शकते. ओके, when a person does an act which he knows he has a probability to cause the death, he will be responsible for the death. Okay, बघा, जमलुद्दीन केस आहे. accused while extorting a spirit from the body of the girl beat her so much that she died. The court held he will be guilty of the culpable homicide. म्हणजे कळतंय तुम्हाला केस कशाचे. एक बाबा आहे, ते भूत काढणारे वगैरे बाबा, तर ही वॉज सेइंग की तिच्या बॉडीमध्ये भूत गेलेलं आहे, तर ते स्पिरिट बाहेर काढायला म्हणून तिला इतकं मारलं की तिची काय झाली सांगा तर डेथ झाली. आता नॉलेज आहे ना, एवढं एखाद्याला मुलीला बीट केल्यानंतर तिची डेथ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचं इंटेन्शन नव्हतं, पण नॉलेज आहे की आपण जे करायला लागलोय त्यांना काय होऊ शकतं. सो इट वॉज हेल्ड काय सांगा तर, इट्स अ कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर. ओके, नाव पनिशमेंट बघा, विथ द इंटेन्शन आणि विथ द नॉलेजला दोन्हीला वेगवेगळी पनिशमेंट आहे. whoever commit a culpable homicide not amounting to murder shall be punished with imprisonment for life. Okay, or imprisonment of either description for not less than 5 years but may extend to किती सांगा तर 10 years and shall also be liable to the fine. Okay, आणि if the act is done with the intention to cause the death
or intention to cause such a bodily injury as is likely to cause the death. त्यामुळे इंटेन्शन जर असेल तर लाईफ इम्प्रिझनमेंट किंवा इम्प्रिझनमेंट फॉर नॉट लेस दॅन 5 year और मॅक्झिमम 10 year अँड फाईन अशी काय तर पनिशमेंट आहे. कधीला ते इंटेन्शन वाले 2 पॉइंट होते की नाही त्याला. आणि विथ द नॉलेज ऑफ लाईकली टू कॉज द डेथ जर असेल तर पनिशमेंट किती आहे बघा. नॉलेजला इम्प्रिझनमेंट फॉर अ 10 year ओके अँड काय तर विथ फाईन जर नॉलेज असेल तर. कारण इंटेन्शन नाही ना ते ड्रायव्हिंग वाले जे आहेत ते याच्यामध्ये येतात 10 year इम्प्रिझनमेंट मध्ये होईल तिथं. ओके देन बघा काय आलेलं आता पनिशमेंट मध्ये चेंज आहे तो इथं काय केलेला आहे तर पुट आउट केलेला आहे ती इथं. बीएनएस मध्ये स्ट्रिक्ट मिनिमम पनिशमेंट काय दिलेली आहे सांगा तर 5 year आणि मॅक्झिमम काय तर अप टू 10 year और लाईफ इम्प्रिझनमेंट अँड काय तर अप टू 10 year जर काय असेल नॉलेज असेल तर. आणि फाईन पण काय सांगा तर अँड आहे. सो बीएनएस न थोडी पनिशमेंट काय केलेली आहे तर इन्क्रीज केलेली आहे. सो यू ऑल गॉट इट. कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर सगळ्यांच्या लक्षात आलंय का बघा. सेक्शन 100 बघितला. 3 गोष्टी आहेत. इंटेन्शन टू कॉज द डेथ, intention to cause such a bodily injury as is likely to cause the death, knowledge that it is likely to cause the death. तर ते काय आहे सांगा. कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर आहे. आता आपल्याला काय बघायचं सांगा. कल्पेबल होमिसाइड अमाउंटिंग टू मर्डर किंवा नुसतं मर्डर म्हटलं तरी चालेल. सेक्शन किती 101. अर्लियर सेक्शन किती होतं सांगा तर अर्लियर सेक्शन होतं तो हा मर्डरचा 300 होता. सो लेट स्टार्ट विथ द मर्डर नाव. Let's start with the definition of the murder now. Okay. See, थोडीशी slightly difficult आहे as of course compared to culpable homicide. Okay. बघा culpable homicide is a murder. Directly इथून सुरू केला तरी चालतंय. Culpable homicide is a murder if an act is by which a death is caused is done with the intention of causing the death. Common आहे. Okay. If an act by which a death is caused is done with the intention of causing the death. फरक नाही आहे तिकडे पण ऍक्ट इज डन विथ द इंटेन्शन ऑफ कॉझिंग द डेथ आहे. नंबर 2 बी बघा. इफ द ऍक्ट बाय विच अ डेथ इज कॉज इज डन विथ द इंटेन्शन ऑफ कॉझिंग सच अ बॉडीली इंजुरी. बघा फरक. तिकडे काय होतं सांगा फक्त ह्याच्या पुढे लाईकली टू कॉज द डेथ एवढंच होतं. आठवतंय ना तुम्हाला. आता मात्र कसं आहे बघा परत एकदा वाचते. इफ द ऍक्ट बाय विच अ डेथ इज कॉज इज डन विथ द इंटेन्शन ऑफ कॉझिंग सच अ बॉडीली इंजुरी ऍज ऑफेंडर नोज टू बी लाईकली टू कॉज द डेथ. म्हणजे काय आलेलं सांगा इंटेन्शन मध्ये पण नॉलेज घातलेलं आहे. सच बॉडीली इंजुरी की ऑफेंडर नोज टू बी लाईकली टू कॉज द डेथ ऑफ अ पर्सन टू हुम द हार्म इज अ कॉज्ड. म्हणजे लक्षात येतं डिग्री वाढली की नाही. सच बॉडीली इंजुरी जे ऑफेंडरला माहित आहे की आपण केली तर यातनं काय होणार आहे सांगा तर डेथच होणार आहे. ओके. आता तिसरं बघा काय आलेलं आहे. इफ द ऍक्ट इज डन which the death caused is done with the intention of causing such a bodily injury to a person and a bodily injury intended to be inflicted is just sufficient in the ordinary course of nature to cause the death. म्हणजे अशी बॉडीली इंजुरी आहे जी ऑर्डिनरी कोर्स ऑफ नेचर मध्ये डेथ कॉज करायला काय सांगा तर इनफ आहे. म्हणजे परत डिग्री ऑफ प्रोबॅबिलिटी काय झाली सांगा वाढली तिथं. आणि डी मध्ये बघा इफ अ पर्सन कमिटिंग द ऍक्ट बाय विच अ डेथ इज कॉज नोज that it is eminently dangerous that it must in all probability. बघा डिग्री किती वाढत जाते. एमिनंटली डेंजरस आहे त्यामुळे in all probability it is going to cause the death or such a bodily injury likely to cause the death and commit such act without excuse for incurring the risk of causing death or such a injury as aforesaid. तर त्यावेळेला तो काय झाला सांगा मर्डर झालेला आहे. बघा परत एकदा इफ अन ऍक्ट by which a death is caused is done with the intention of causing death. Number 2, if the act by which a death is caused is done with the intention of causing such a bodily injury कि offender knows to likely to cause the death of person whom harm caused. तीसरा, if the act by which a death is caused is done with the intention of causing bodily injury to any person and bodily injury to be inflicted कसे सांगा sufficient in the ordinary course of a nature to cause the death. आणि लास्ट काय सांगा इफ द पर्सन कमिटिंग द ऍक्ट बाय विच अ डेथ इज कॉज नोज की इट इज सो एमिनंटली डेंजरस आहे दॅट इन ऑल प्रोबॅबिलिटी इट कॉज द डेथ. इथपर्यंत घेतला तरी बास आहे परीक्षेपुरता. सो डिग्री ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ डेथ सगळ्या केसेस मध्ये काय होत गेलेली आहे सांगा वाढत गेलेली आहे तिथं. ओके.
इल्युस्ट्रेशन बघा आता मर्डरचं. A shoots Z with the intention of killing him. Straight forward shoot. Z dies. A commits काय सांगा तर murder. Okay. आता बघा A intentionally gives Z a sword cut with a sufficient in the ordinary course of nature to cause the death. Z dies because of the cut. A commit murder. का सांगा? कारण एखाद्याला गळ्यावर कट करणं इन ऑर्डिनरी कोर्स ऑफ नेचर काय सांगा सफिशियंट टू कॉज द डेथ आहे. मर्डरची पनिशमेंट बघा किती आता इथे वेगळी नाहीये. हा बघा काय लिहिलं. whoever commit a murder shall be punished with a death किंवा life imprisonment and shall also be liable to the fine. All right. And when a group of 5 or more person are acting in concert commit a murder on the ground of race, caste, community, sex, place of birth, language, personal belief किंवा other ground, each member of the group shall be punished with a death or a life imprisonment or a imprisonment for a term shall not be less than 7 years and shall also be काय सांगा तर लायबल टू द फाईन. आठवतंय तुम्हाला हे काय वाढवलेलं मॉब लिंचिंग हा ग्रुप ऑफ पर्सन जात धर्म मेल फिमेल प्लेस ऑफ बर्थ अशा ग्राउंड वरती जर मर्डर करत असेल तर ही वाढीव पनिशमेंट दिलेली आहे. 5 or more person committing murder on the ground of race, caste, community, language, etc. तर each member of the group shall be punished for a death with a death किंवा लाईफ इम्प्रिझनमेंट किंवा मग मिनिमम 7 year इम्प्रिझनमेंट तर होणारच होणार आहे आणि शॅल ऑल्सो बी लायबल टू काय सांगा तर फाईन. ओके. इन्ग्रेडियंट्स ऑफ मर्डर काय आहेत बघा तिथं. इंटेन्शन टू कॉज द डेथ पाहिजे. इंटेन्शन टू कॉज बॉडीली इंजुरी knowing that the injury cause is likely to cause the death पाहिजे. intention of causing bodily injury sufficient in the ordinary course of nature to cause the death पाहिजे. knowledge की ऍक्ट एवढं एमिनेंटली डेंजरस आहे in all probability it will cause the death आणि हे जे काय केलंय ते विदाउट जस्टिफिकेशन पाहिजे. आता समजून घ्या मी हे इन्ग्रेडियंट वेगळे दिलेत आणि खाली परत इन्ग्रेडियंटचं एक्सप्लेनेशन म्हणून परत इन्ग्रेडियंट लिहिलंय. हा याचं रिझन काय होतं मर्डरची डेफिनेशन लक्षात ठेवायला अवघड आहे. ओके. मग तुम्हाला असं वाटलंच की आपल्याला जड जाते तर काय करायचं सांगा हे लिहून टाकायचं डेफिनेशन मध्ये. कल्पेबल होमिसाइड इज अ मर्डर इफ इट इज डन विथ इंटेन्शन टू कॉज द डेथ, intention to cause bodily injury, knowing it is likely to cause the death, intention of causing bodily injury sufficient in the ordinary course of nature to cause the death, and knowledge it is so dangerous in all probability it will cause the death. असं काय आलेलं सांगा तर आलेलं आहे तिथं. ओके. नाव बघा. चलो स्टार्ट करूया. इंग्रेडियंट्स ऑफ द मर्डर. इंटेन्शनली कॉजिंग द डेथ पाहिजे का पहिला. द फर्स्ट क्लॉज ऑफ सेक्शन 300 स्टिप्युलेट when act is done with the intention of causing the death तर ते मर्डर आहे. ओके. इंटेन्शन इज व्हॉट इंटेन्शन डज. हे फेमस वाक्य असतंय काय तुमचं इंटेन्शन तेच करतंय जे तुमचं इंटेन्शन असतंय. तुम्हाला मारायचं होतं म्हणून तर तुम्ही मारलाय ना तिथं. ओके. सो द इंटेन्शन ऑफ द पर्सन कॅन बी गॅदर्ड फ्रॉम द action of the person. If a person administrated deadly poison to man it is clear की काय सांगा he has an intention to kill that man. Okay. In a Vasant versus state of Maharashtra there was a previous enmity म्हणजे शत्रुत्व होतं between accused and deceased. Accused deceased were seen grappling with each other. Okay. Some person who were present separated the two. Accused then went running his jeep, drove it on the wrong side towards the deceased on a high speed. त्याला खाली पाडलं जीपनं मारून टाकलं त्याच्या अंगावरच घातली. सुप्रीम कोर्ट हेल्ड की अक्यूज डेलिबरेटली डॅश द जीप अगेन्स्ट द अक्यूज ran over him with the intention to cause the death so he was held liable for a murder. Okay. Intentional causing of injury with the knowledge it will cause the death. सब क्लॉज काय सांगत तर 2 of section 101 नाही तिथं. ओके. द सेकंड क्लॉज ऑफ सेक्शन 300 implies not 300 101 करायला पाहिजे होतं. इफ अ पर्सन इंज्युअर्ड then it will be culpable homicide amounting to काय सांगा तर मर्डर आहे तो. कारण मेन्स रिया खूप स्ट्रॉंग आहे. देर मस्ट बी इंटेन्शन आणि प्लस नॉलेज आहे. इंटेन्शन तर आहेच आहे बॉडीला हार्म करायचा and there is a knowledge it is likely to result into the death of person. Okay. DN Shrikanthan versus Mysore State there was 24 injuries केलेल्या होत्या. Okay. They were on the head, neck, shoulder. सिन्स मोस्ट इंजुरी व्हायटल पार्ट ऑफ द बॉडी वरती होत्या त्यामुळे मारणाऱ्याला इंटेन्शन तर होतच होतं प्लस नॉलेज पण होतं की नाही की मारायला हे इनफ आहे. ओके. सो इट वॉज हेल्ड मर्डर आहे. नाव इंटेन्शनल कॉझिंग इंजुरी सफिशियंट टू कॉज द डेथ आहे तिथं. ओके. द थर्ड क्लॉज स्पीक
ऑफ अन इंटेन्शन टू कॉज द बॉडीली इंजुरी विच इज सफिशियंट इन द ऑर्डिनरी कोर्स ऑफ नेचर टू कॉज द डेथ. ओके, इसेन्स काय सांगा, ती इंजुरी डेथ कॉज करायला सफिशियंट आहे. कुणी मिळेल एवढं मारल्यावर वाचेल काय माणूस. सो इंजुरी कशी पाहिजे तर सफिशियंट टू कॉज द डेथ पाहिजे. ओके, A stabs B in the chest with a long knife. Okay, direct chest वरती. If A stabs B on the chest with a long A stabs B in the chest with a long knife and the injury damage the heart किंवा lungs वरती damage झाला तर अर्थात आहे such a injury is sufficient in the ordinary course of nature to cause the death. Okay, आता knowledge that the act is so eminently dangerous so as to cause the काय सांगा तर डेथ आहे तिथं. ओके, बघा काय लिहिलं आहे, ऍक्ट एमिनेंटली डेंजरस पाहिजे. पर्सन कमिटिंग द ऍक्टला नॉलेज पाहिजे की ते एमिनेंटली डेंजरस आहे. त्याला हे पण नॉलेज पाहिजे की आपण जे करतोय त्यांना इन ऑल प्रोबॅबिलिटी लाईकली टू कॉज द डेथ होईल. आणि सच एमिनेंटली डेंजरस ऍक्ट शुड बी डन विदाउट एनी लॉफुल जस्टिफिकेशन. म्हणजे मी राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स मध्ये ऍक्ट करत होतो असं कुठलंही जस्टिफिकेशन नसेल तर तो व्यक्ती कशाला लायबल होईल सांगा तर मर्डरला. सो ऍक्ट डन विथ द इंटेन्शन ऑफ कॉझिंग द डेथ विथ द काय लिहिलं इंटेन्शन ऑफ कॉझिंग डेथ. ती इंजुरी केलेली आहे की ही नोज that it is likely to cause the death. In all probability, it is sufficient to cause the death. And in knowledge, it is so eminently dangerous that it will cause the death. तर त्यावेळेला ते काय सांगा मर्डर आहे असं कन्सिडर केलेलं आहे तिथं. सो गॉट द पॉइंट. इन्ग्रेडियंट्स लक्षात आले. सो आपण ऑफेन्स ऑफ कल्पेबल होमिसाइड त्याची पनिशमेंट संपवली. ऑफेन्स ऑफ मर्डर त्याची पनिशमेंट आणि इन्ग्रेडियंट संपवले. आता मर्डरच्या सेक्शन मध्ये काय केलेलं सांगा, 5 एक्सेप्शन दिलेलं. या कालच्या 5 केसेसमध्ये ते एक्सेप्शन मध्ये पडत नसतं तर ते मर्डर असतं. पण कारण की ते एक्सेप्शन मध्ये पडतंय म्हणून ते काय सांगा मर्डर नाहीये. ते परत काय होणार आहे कल्पेबल होमिसाइड पडणार आहे. ओके, नंबर 1 काय बघा, ग्रेव्ह अँड सडन प्रवोकेशन बाय द अदर. एक्सेप्शन नंबर 1 आहे. ओके, प्रवोक करणे म्हणजे प्रवृत्त करणे. ओके, बघा एक्स नावाचा व्यक्ती रोडवरनं चाललेला काय आणि त्यानं साईडला काय बघितलं तर एक लेडीज वॉज स्टँडिंग देअर ऑन अँड शी वॉज स्टँडिंग विथ हर हजबंड. तर ह्या एक्सनं काय केलं सांगा, ही मेड सम रॉंग स्टेटमेंट अबाउट दॅट वुमन आणि त्या हजबंडला राग आला आणि त्या हजबंडनं काय केलं तर त्या एक्सला मारलं. एवढं मारलं की त्या एक्सची त्याच्यामध्ये काय झाली तर डेथ झाली. मग आता हा जो हजबंड आहे त्याने एवढं मारलेलं आहे की ऍक्च्युली ते इन ऑल प्रोबॅबिलिटी डेथ कॉज करायला काय सांगा तर इनफ आहे. मग हे जर प्रवोकेशन नसतं तर हे काय झालं असतं सांगा मर्डर झालं असता. पण त्या एक हजबंडनं त्या एक्सला मारलंच नसतं जर त्या एक्सनं काय केलं नसतं त्याच्या वाईफ बद्दल जे काही शब्द वापरले ते वापरले नसते. म्हणजे हा गुन्हा करायला हजबंडला ऍक्च्युली त्या रोड बाहेरनं काय केलंय सांगा प्रवोक केलेला. त्यामुळे हा ह्याचा अर्थ तो सुटला नाही लक्षात घ्या. कारण फक्त एवढ्याशा अर्थात हे खूप रॉंग आहे. बट एनिवे एखाद्याचा मृत्यू करावा एवढं पण त्या लॉ तुम्हाला काही करत नाही तर अलाव करत नाही. त्यामुळे तो मर्डरला नाही पण कशाला लायबल असेल कल्पेबल होमिसाइडला लायबल असेल. प्रवोकेशन पाहिजे लक्षात घ्या. 15 दिवसापूर्वी कधीतरी प्रवोक केलेला मग मी आज विचार करून येऊन वेल प्लॅन मर्डर केला तर ते ग्रेव्ह अँड सडन प्रवोकेशनचं प्रोटेक्शन नाही. ऑन स्पॉट ग्रेव्ह आणि सडन एवढं सिरियस प्रवोकेशन आहे आणि सडन आहे तर हे प्रोटेक्शन मिळतंय तिथं. डन. बघा culpable homicide is not a murder. कधी नाहीये मर्डर बघा ते. If an offender under the grave and sudden provocation cause the death of person who gave the provocation or causes the death of other person by mistake or accident. So exception काय सांगा provocation voluntarily नसायला पाहिजे. Provocation is not given by anything done in obedience of a law. Provocation पोलीस ऑफिसर त्यांचं काम करताना तुमच्याकडं आलेले आहेत तर तुम्ही त्याला प्रवोकेशन म्हणू शकत नाही. आणि प्रवोकेशन नॉट गिवन बाय एनिथिंग इन द लॉफुल एक्सरसाइज ऑफ राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स. ओके, एक्झाम्पल बघा, ए अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ अ पॅशन एक्साइटेड बाय द प्रवोकेशन गिवन बाय द झेड. झेडनं प्रवोक केलं म्हणून त्या पॅशन मध्ये इंटेन्शनली किल द वाय जे कोणा सांगा तर झेड चाइल्ड. दिस इज काय सांगा मर्डर इन ॲज मच ॲज द प्रवोकेशन वॉज नॉट गिवन बाय द चाइल्ड. हे तुम्ही विचारपूर्वक केलं ना. तू मला बोललायस ना थांब तुझ्या मुलाला मारतो. हे प्रवोकेशन नाहीये हे थॉट आहे. इथं विचार करून केलेली गोष्ट आहे. सो डेथ ऑफ चाइल्ड वॉज नॉट कॉज बाय ऍक्सिडेंट किंवा मिसफॉर्च्युन त्यामुळे हे प्रवोकेशन नाही आहे.
सो इट वॉज हेल्ड की हे काय सांगा तर मर्डर आहे. आता फेमस जजमेंट आहे, खूप फेमस जजमेंट आहे ग्रेव्हन्स सडन प्रोव्होकेशनचा. KM नानावटी वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र. ओके, अक्यूज नॅव्हल ऑफिसर होता, मॅरिड होता, वाईफ, 3 चिल्ड्रन होते. वन डे ज्यावेळेला तो घरी आलेला असतोय, नेव्हीत आहे ना त्यामुळे तिथे नसतो तो रेग्युलर मध्ये, तर वन डे ज्यावेळेला तो घरी आलेला असतो त्यावेळेला त्याची वाईफ त्याच्याकडे कन्फेस करते की वेन ही वॉज नॉट हिअर शी हॅड अ इलिसिट रिलेशनशिप विथ डिसीज पर्सन. ओके, आता ह्याला राग आला त्या नेव्ही ऑफिसरला, तर त्यानं काय केलं सांगा, त्याच्या शिप मध्ये गेला, शिपच्या स्टोअर मधलं त्यांना रिव्हॉल्वर घेतला, त्या डिसीज व्यक्तीच्या म्हणजे ज्या व्यक्तीबरोबर त्याच्या वाईफचं रिलेशनशिप होतं त्याच्या घरी गेला, बेडरूम मध्ये एंटर केलं, त्याला मारलं. म्हणजे त्यानं सगळं विचार करून केले की नाही. हे ग्रेव्ह अँड सडन प्रोव्होकेशन वाटते काय सांगा तर नाही. दर आफ्टर सरेंडर केले जाऊन पोलिसांना. द क्वेश्चन बिफोर सुप्रीम कोर्ट की वेदर द अक्यूज गेट अन एक्सेप्शन. तर सुप्रीम कोर्टाने सांगितलं बाय मेजॉरिटी की बाबा नाही, इट्स नॉट ग्रेव्ह अँड सडन प्रोव्होकेशन. सो काय आलेलं सांगा, इट वॉज हेल्ड टाइम लॅप्स ड्युरिंग नानावटी वेंट टू द शीप, रिव्हॉल्वर घेतलं आणि जाऊन त्या आहुजा नावाच्या व्यक्तीला मारलं. तर हे प्री प्लॅन्ड आहे, हे इम्पल्सिव्ह नाही आहे. सो एक्सेप्शन मिळणार नाही तिथं. ओके, आता तुम्हाला आठवतात प्रायव्हेट, आपण राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स बघितलेलं की नाही, त्याच्यामध्ये पब्लिक सर्वंट होतं बघा तिथं. हा, तर एक्सेडिंग द राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स चुकून डिफाईन झालेला इन अ गुड फेथ. तुम्ही तुमचा राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स एक्सरसाइज करायला लागला, पण तुम्हाला आठवत आपण बघितलेलं की राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स किती घ्यायचा, प्रपोर्शनेट. म्हणजे जेवढं मारलंय, जेवढा धोका समोरून आलाय त्या प्रपोर्शन मध्येच प्रायव्हेट डिफेन्स एक्सरसाइज करायचा आहे. पण इथे बाय मिस्टेक गुडफेथ मध्ये थोडा राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स काय होतो सांगा तर ज्यादा एक्सरसाइज होतो. मग त्यावेळेला तुम्ही कशाला लायबल नाहीये, मर्डरला नाहीये, कशाला लायबल आहे तर कल्पेबल होमिसाइडला. सो बघा, कल्पेबल होमिसाइड नॉट मर्डर इफ ऑफेंडर इन द एक्सरसाइज ऑफ गुड फेथ ऑफ राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स ऑफ अ बॉडी और प्रॉपर्टी एक्सीड द पॉवर गिवन टू हिम बाय लॉ अँड कॉज द डेथ ऑफ अ पर्सन. ओके, without any intention. Mohinder Pal versus State of Jammu and Kashmir. Appellant were involved in a violent confrontation with the deceased. Accused claim that they acted in the exercise of right of private defense. Okay. पण इंजुरीज इन्फ्लेक्टेड ऑन द डिसीज वर एक्सेसिव्ह होत्या, बियॉन्ड नेसेसरी होत्या. देर वॉज नो इंटेन्शन टू किल नव्हतं. ओके, पण राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स काय केला गेलेला सांगा तर एक्सीड केला गेलेला होता. सुप्रीम कोर्ट हेल्ड की ऑल्दो अपेलंट हॅड अ राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स, पण त्यांनी तो एक्सीड केलेला आहे. त्यामुळे त्यांचा ऍक्ट जरी मर्डर नसलं तरी ते काय सांग, सॉरी, हिअर द ऍक्ट वॉज नॉट ट्रीटेड एज अ मर्डर. कोर्ट कन्व्हिक्टेड देम फॉर अ, कशाला सांगा, कल्परेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डरला, आणि अकॉर्डिंगली शिक्षा कमी केलेली होती. ओके, आता जसं तुम्ही तुमचा राईट एक्सेड करताय तसा ऍक्ट ऑफ काय सांगा, पब्लिक सर्वंट आपला राईट काय करायला लागलाय तर एक्सेड करतोय तिथं. ऍक्ट ऑफ पब्लिक सर्वंट हा एक्सेप्शन नंबर 3 आहे बघा. इन द सेन्स इट डील विथ अ सिच्युएशन की जिथे पब्लिक सर्वंट आपली लॉफुल पॉवर काय करतो सांगा तर एक्सीड करतो. ओके, पब्लिक सर्वंट एक्सीड इज लॉफुल पॉवर इन द डिस्चार्ज ऑफ द ड्युटी अँड देअर बाय कॉजेस द डेथ. म्हणजे अराउंड कशाच्या केसेस येतील सांगा, थोड्या एन्काउंटरच्या. त्यांचा लॉफुल पॉवर एक्सरसाइज करताना ऍक्च्युली अनावश्यक होतं, पण ते त्यांच्याकडून डेथ कॉज केली गेली, जे त्यांचं इंटेन्शन नव्हतं असं जर क्लिअर झालं तर ते काय होईल सांगा तर कल्पेबल होमिसाइड होईल, मर्डर होणार नाही. ओके, सो इसेन्शियल इन्ग्रेडियंट ऑफ दिस क्लॉज काय आहेत बघा. ऑफेन्स कमिटेड बाय पब्लिक सर्वंट आहे. ओके, देन द ऍक्ट अलेज मस्ट बी कमिटेड बाय पब्लिक सर्वंट इन द डिस्चार्ज ऑफ ऑफिशियल ड्युटी आहे. त्यांनी आपली पॉवर एक्सिड केलेली असायला पाहिजे. ही शुड हॅव एक्सिडेड द पॉवर गिवन बाय लॉ. ऍक्ट गुडफेथ मध्ये पाहिजे आणि पब्लिक सर्वंट स्वतः बिलीव्ह करत असला पाहिजे की लॉफुल एक्सरसाइज ऑफ पॉवर साठी हे आवश्यक आहे. आणि ही शुड नॉट हॅव बॉर्न एनी इल विल टुवर्ड्स द पर्सन हुज डेथ इज अ कॉज. डेथ ज्याची झालेली आहे त्याच्या टुवर्ड्स त्याची काही इल विल नसायला पाहिजे, म्हणजे वाईट हेतू नसायला पाहिजे. ओके, महादेव वर्सेस बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणून केस आहे. काय झालेलं बघा, द पिटिशनर महादेव वॉज इन्व्हॉल्ड इन द व्हायलंट इन्काउंटर ऑफ द सिव्हिलियन ॲट अ बॉर्डर. हा, ही वॉज अ मेंबर ऑफ काय होतं सांगा, BSF. ड्युरिंग द अल्टरकेशन महादेव फायर्ड हिज सर्व्हिस वेपन रिझल्टिंग इन द डेथ. कुणाची झाली सांगा तर सिव्हिलियनची. प्रॉसिक्युशननी त्याच्यावरती 302 मर्डर लावला की त्याने एक्सेसिव्ह युज ऑफ फोर्स केलेला. महादेवने क्लेम केला की ऍक्टेड इन द गुड फेथ while performing the duty as a public servant. Okay,
सुप्रीम कोर्टाने हेल्ड केलं की महादेव पब्लिक सर्वंट होते, ऍक्टिंग इन डिस्चार्ज ऑफ ड्युटी होता. ही एक्सिडेड द पॉवर ग्रँटेड बाय लॉ, बट ही इन गुड फेथ बिलीव्ह की ते सिच्युएशन कंट्रोल करण्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे एक्सेप्शन लावलं गेलं आणि कन्व्हिक्शन ऑफ मर्डर रिड्यूस करून कल्पेबल होमिसाइडला काय केलं सांगा तर लायबल धरलेलं होतं. ओके, चौथं एक्सेप्शन काय बघा, सडन फाईट. म्हणजे जिथं बऱ्याचदा आपण ऐकतो बघा, त्या हॉटेलच्या टेबलवर अचानक भांडण होते, मी इथं बसणार का तू इथं बसणार वगैरे वगैरे. हा, दॅट इज सडन फाईट. कल्पेबल होमिसाइड इज नॉट मर्डर इज कमिटेड विदाउट प्री मेडिटेशन नाहीये, सडन फाईट आहे, हिट ऑफ पॅशन आहे आणि सडन क्वारल मध्ये झालेलं आहे. सो हे एक्सेप्शन घेण्यासाठी काय काय प्रूव्ह करायला लागेल बघा. नंबर 1, मर्डर शुड बी कमिटेड विदाउट प्री मेडिटेशन. देन कमिटेड इन अ सडन फाईट पाहिजे. हिट ऑफ पॅशन मध्ये भावनेच्या भरात अचानक तिथं घडलेला आहे. सडन क्वारल मध्ये घडलेला आहे. ओके, आणि जो अक्युज्ड आहे त्यानं डिसीज वरती कुठला अनड्यू ऍडव्हान्टेज घेतलेला नाही पाहिजे. ओके, म्हणजे अक्युज न मोठा दगड बिगड घेऊन डोक्यात घातला तर मग हे एक्सेप्शन येणार नाही तिथं. ओके, इट शुड हॅव बीन कमिटेड विदाउट ऑफेंडर टेकन अनड्यू ऍडव्हान्टेज और ऍक्टेड इन अ क्रुएल किंवा अनयुज्युअल मॅनर. ओके, एक केस बघूया इथं आपण. डायरेक्ट खालची बघून टाकू. सुदाम प्रभाकर अच्युत वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र, नवीन जजमेंट आहे 2025. Accused Sudan Prabhakar was involved in a sudden verbal altercation with the deceased. शाब्दिक चकमक झाली दोघांच्यात. Quarrel unexpectedly वाढलं during the heat of moment without any prior planning. In the course of flight, accused inflicted fatal blow, ज्याच्यामध्ये अदर पार्टीची काय झाली सांगा तर डेथ झाली. नो एव्हिडन्स ऑफ प्री प्लॅन अटॅक तिथं नव्हता किंवा कुठलं ब्रुटल मध्यम वापरलेलं नव्हतं. सुप्रीम कोर्ट हेल्ड काय लिहिलंय की दिस केस फॉल्स अंडर एक्सेप्शन 4 टू द सेक्शन 101 ऑफ द BNS विच करस्पॉन्ड टू कशाला सांगा तर IPC 300 ला. आणि क्रायटेरिया फुलफिल झालेला होता ना, सडन फाईट होती, प्री मेडिटेशन नव्हतं, हिट्स ऑफ पॅशन होतं, नो अनयुज्युअल पद्धत वॉज देअर. सो कोर्ट कन्क्लुडेड की हे कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू काय सांगा तर डेथ आहे. आणि लास्ट काय बघा, डेथ बाय कन्सेंट लास्ट पॉइंट आहे. म्हणजे जिथे समजा पेशंटनं डॉक्टरला कन्सेंट दिलेली असेल की मला मारा, मला हा यातना सहन होत नाही, तर त्यावेळेला डॉक्टर कशाला लायबल असेल सांगा तर कल्पेबल होमिसाइडला, मर्डरला लायबल नसतील. ओके, कल्पेबल होमिसाइड इज नॉट अ मर्डर वेन अ पर्सन हुज डेथ इज कॉज बिंग अबोव एज ऑफ 18 येतो आणि सफर द डेथ or take the death with his own consent. Okay, for example, A by instigation voluntarily causes Z, a person under 18 year of age, commit suicide here on account of Z youth. He is incapable of giving consent. त्यामुळे हे मर्डर आहे, कारण त्यांनी कन्सेंट दिली आहे ते किती आहे सांगा, बिलो 18 आहे. त्यामुळे हे एक्सेप्शन घेण्यासाठी डेथ मस्ट बी कॉज विथ द कन्सेंट. कन्सेंट देणारा व्यक्ती 18 बिलो पाहिजे, 18 अबो पाहिजे आणि कन्सेंट फ्री आणि व्हॉलंटरी पाहिजे. ओके, सो बाय द वे कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर, म्हणजे मर्डर आहे अदरवाईज तो मर्डर असता, पण या 5 केसेसमध्ये तो काय होणार नाही सांगा तर मर्डर होणार नाही. त्यामुळे हे एक्सेप्शन आहेत सेक्शन 101 ला. ग्रेव्ह अँड सडन प्रवोकेशन, केम नानावटीची केस आपण काय केली सांगा तर बघितली. नंतर एक्सिडिंग द राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स बघितला. नंतर एक्सिडिंग द पॉवर बाय पब्लिक सर्वंट बघितला. नंतर सडन फाईट बघितला आणि ऍक्ट डन अंडर काय बघितलं सांगा तर कन्सेंट आपण डिस्कस केला. सो गॉट द पॉइंट, एक्सेप्शन लक्षात आले. आता लास्ट पॉइंट ऑफ दिस क्वेश्चन वी आर गोइंग टू सी इज काय सांगा तर डिफरन्स बिटवीन मर्डर अँड कल्पेबल होमिसाइड. व्हेरी इम्पॉर्टंट बॅक अगेन. रेग वर्सेस गोविंदाच्या केसमध्ये डिफरन्स हा डिग्रीवर बेस्ट आहे. ओके, कारण डिग्री ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ डेथ मर्डर मध्ये जास्त आहे आणि कल्पेबल होमिसाइड मध्ये कमी आहे. दोन्हीची काय द्यायची सांगा तर डेफिनेशन द्यायची. ओके, culpable homicide means causing death by doing an act with the intention of causing the death किंवा with the knowledge it is likely to cause the death. Murder, culpable homicide with aggravated element like intention to cause the death or bodily injury, that is काय सांगा sufficient in the ordinary course of nature to cause the death किंवा knowledge it is eminently danger की probability मध्ये ते डेथ कॉज होईल. सेक्शन कल्पेबल होमिसाइडचा 100 आहे, मर्डरचा 101 आहे. कल्पेबल होमिसाइड हे मूळ आहे ना, मर्डर हा कल्पेबल होमिसाइडचा एक प्रकार आहे. त्यामुळे कल्पेबल होमिसाइडला जीन्स म्हणतात आणि मर्डरला काय म्हणतात सांगा तर स्पेसीज म्हणतात. डिग्री ऑफ इंटेन्शन बघा, कल्पेबल होमिसाइड मध्ये इंटेन्शन मे ऑर मे नॉट प्रेझेंट इवन इफ देर इज नॉलेज की डेथ मे बी कॉज्ड, पण मर्डर मध्ये
क्लिअर डेफिनेट इंटेन्शन आहे. डिग्री ऑफ नॉलेज बघा, कल्पेबल होमिसाइड मध्ये अक्युज नॉलेज फक्त लाईकली वालं हा, आणि मर्डर मध्ये नॉलेज मोर स्पेसिफिक आहे की ऍक्ट इज सो एमिनेंटली डेंजरस इन ऑल प्रोबॅबिलिटी ते काय कॉज करेल सांगा तर डेथ. हा, लाईकलीहुड ऑफ डेथ काय बघा, कल्पेबल होमिसाइड मध्ये डेथ इज अ लाईकली रिझल्ट पण नॉट हायली प्रोबॅबल, पण मर्डर मध्ये मोस्ट प्रोबॅबल आहे ते. ओके, डिग्री ऑफ प्रोबॅबिलिटी तोच मुद्दा वेगवेगळ्या पद्धतीने लिहायचा आहे. कल्पेबल होमिसाइड मध्ये लोअर किंवा मीडियम डिग्री ऑफ प्रोबॅबिलिटी आहे, मर्डर मध्ये हाय ऍब्सोल्यूट डिग्री ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ डेथ आहे. इल्युस्ट्रेशन द्यायचं दोन्हीचं. ओके, कल्पेबल होमिसाइडचं बघा, ए स्लॅप्स किंवा पंच बी इन अ फिट ऑफ अँगर, बी फॉल्स हिट द हेड अँड डाईज. इथे त्याची डेथ कॉज करायची काही इंटेन्शन नव्हतं आणि अगदी एक पंच न कोण मरेल हे लगेच माहिती पण नव्हतं, त्यामुळं कल्पेबल होमिसाइड आहे. अँड मर्डर इफ ए स्टॅब बी ऑन द चेस्ट विथ अ लॉंग नाईफ शूट ॲट अ पॉइंट ब्लँक रेंज, डायरेक्ट काय झालेलं आहे डेथ, तर हे काय सांगा तर मर्डर कन्सिडर केलेलं आहे. पनिशमेंट दोन्हीची माहिती आहे तुम्हाला, कल्पेबल होमिसाइड विथ इम्प्रिझनमेंट फॉर अ लाईफ फॉर मिनिमम 5 मॅक्झिमम 10 अँड फाईन आहे डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ इंटेन्शन किंवा नॉलेज. आणि मर्डर मध्ये पनिशेबल विथ डेथ किंवा लाईफ इम्प्रिझनमेंट अँड फाईन आहे, कारण हा मोर सिरियस आहे. कल्पेबल होमिसाइड मध्ये असं काय एक्सेप्शनची लिस्ट नाही आहे. मर्डर मध्ये काय दिलेले सांगा तर ते 5 एक्सेप्शन दिलेले आहेत आणि दोन्हीची एक एक केस टाकून दिलेले आहेत. ज्युडिशियल व्यू रेग वर्सेस गोविंदा क्लासिफाईज द ऑफेन्स ऑफ कल्पेबल होमिसाइड as no intention to cause the death or bodily injury. आणि विरसा सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाब, सुप्रीम कोर्ट हे इंजुरी इंटेन्शनल आहे, सफिशियंट इन द ऑर्डिनरी कोर्स ऑफ नेचर डेथ कॉज करायला इनफ आहे, तर ते काय सांगा तर मर्डर आहे. सो इन शॉर्ट जे आपण वर बघितलं त्या सगळ्यावरून प्रत्येक मर्डर हा आधी कल्पेबल होमिसाइड आहे, पण प्रत्येक कल्पेबल होमिसाइड काही नाहीये सांगा तर मर्डर नाहीये तिथं. असंही वाक्य परीक्षेत विचारतील. डायरेक्ट असं विचारलं तरी तुम्हाला मी सांगितलेल्या फॉर्मॅटमध्ये 2 पानं कल्पेबल होमिसाइड, 2 पानं मर्डर, 2 पानं डिफरन्स बिटवीन आणि कन्क्लुजन, अशा पद्धतीने उत्तर काय करायचं सांगा तर लिहायचंय. सो अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, कल्पेबल होमिसाइड आणि मर्डर आपण इथे काय केलं सांगा तर एंड केलेला आहे. आय होप यू ऑल अंडरस्टूड इट. इफ यू हॅव एनी डाऊट you can ask. Okay, thank you for watching this video of a very important question on culpable homicide and murder. I hope you understood it. Don't forget to like, share and subscribe my channel for such useful videos on the different topic of the law studies. Thank you.